युरिन इन्फेक्शन, मूत्रमार्गातील संक्रमण, ज्याला कॉमन मेडिकल लँग्वेजमध्ये UTI असं म्हटलं जातं. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. बॅक्टेरियल संक्रमणामुळे युरिन इन्फेक्शनमध्ये होणारी जळजळ आणि वेदना ह्या खरंच खूप त्रासदायक असतात. मग अशा वेळी एखादं असं सपोर्टिव्ह मेडिसिन, असं एखादं सिरप जे ह्या वेदना कमी करतं आणि युरिन इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करतं, ते म्हणजे सिटाल UTI सिरप, जे फक्त युरिन इन्फेक्शन कमी करण्यासाठी बनवलेलं एक स्पेशल UTI सिरप आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरिन इन्फेक्शनची लक्षणे काय काय आहेत, युरिन इन्फेक्शन होण्यामागची कारणे काय काय आहेत आणि युरिन इन्फेक्शन कमी करण्यासाठी सिटाल UTI सिरप कशा प्रकारे मदत करतं आणि आपण औषधांव्यतिरिक्त अशी कोणती काळजी घेऊन युरिन इन्फेक्शन होण्यापासून थांबवू शकतो ह्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाज फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. युरिन इन्फेक्शनची लक्षणे काय काय आहेत? युरिन इन्फेक्शन हे खूप जास्त प्रमाणात महिलांमध्ये दिसून येतं. त्याची लक्षणे आहेत लघवी करताना होणारी जळजळ आणि वेदना, त्याचप्रकारे लघवीचा उग्र वास, ढगाळ लघवी, लघवीमधून कधी कधी रक्त सुद्धा जातं किंवा लालसर युरिन येते, युरिन वारंवार होणे, वारंवार थोड्या प्रमाणात होणे आणि युरिन इन्फेक्शनचे प्रमाण खूप जास्त असेल तर अशा वेळी थंडी आणि ताप ह्यासारखी सुद्धा लक्षणे दिसून येतात. आता आपण बघूया की हे युरिन इन्फेक्शन होण्यामागची कारणे काय काय आहेत. युरिन इन्फेक्शन होण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लघवीला आल्यानंतरही लघवी तटवणे, लघवीला न जाणे, त्याचप्रकारे जनरल टॉयलेटचा वापर, कमोडचा वापर, स्वच्छता न घेऊन आपण जेव्हा कमोडचा वापर करतो तर त्यावेळी सुद्धा युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज नंतर युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. पाणी कमी प्रमाणात पिणे, काही आजारांमध्ये जसं की डायबिटीज असणाऱ्या पेशंटला युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. अंडरगार्मेंट्स जर तुम्ही जुनेच वापरत असाल, वेळोवेळी चेंज नसतील केले तर अशा वेळी सुद्धा युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे वाढू शकतात. मोनोपॉज आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. आता ह्यामध्ये सिटाल UTI सिरप आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतं हे बघूया. सिटाल UTI सस्पेन्शन ह्याच्यामधील की इन्ग्रेडियंट आहेत पोटॅशियम मॅग्नेशियम सिट्रेट, डी-मॅनोज आणि क्रॅनबेरी एक्स्ट्रॅक्ट. सिटाल UTI सिरपमधील पोटॅशियम मॅग्नेशियम सिट्रेट युरिनचा pH वाढवतं, तो अल्कलाइन करतं आणि त्याच्यामुळे युरिनमध्ये होणारी जी जळजळ आहे आणि वेदना आहेत त्या कमी येतात. क्रॅनबेरी एक्स्ट्रॅक्ट हे बॅक्टेरियाला विरोध करतं, बॅक्टेरियाचं प्रमाण कमी होतं, इन्फेक्शन कमी होतं आणि युरिनचा जो तीव्र वास येत असतो तो कमी होतो. त्याचप्रकारे फ्रिक्वेंट युरिनेशन सुद्धा कमी येतं. आणि डी-मॅनोज आहे ते युरिनच्या वॉलला ते बॅक्टेरिया चिकटण्यापासून परावृत्त करतं आणि त्यामुळे इन्फेक्शनची लक्षणे कमी येतात, इन्फेक्शन कमी होतं. एकंदरीतच सिटाल UTI सिरप हे युरिनरी इन्फेक्शनमध्ये आणि त्याच्या लक्षणांमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतं. पण एक लक्षात घ्या की हे एक सपोर्टिव्ह मेडिसिन आहे, त्यामुळे हे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे. आता ह्याचा डोस कसा आहे ते आपण बघूया. सिटाल UTI सिरप हे तुम्हाला दिवसातून 3 वेळा घ्यायचा आहे. त्याचा डोस हा डॉक्टरांनी जसा सजेस्ट केला असेल, म्हणजे 5 ml असेल तर दिवसातून 3 वेळा, सकाळी 5 ml, दुपारी 5 ml, संध्याकाळी 5 ml. 10 ml असेल तर सकाळी 10, दुपारी 10, संध्याकाळी 10 आणि 15 ml असेल तर त्या प्रकारे. आता आपण बघूया की हे कसं घ्यायचं आहे. सिटाल UTI सिरप ची बॉटल ही तुम्हाला व्यवस्थित शेक करायची आहे. ते सस्पेन्शन असल्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये सिरप सोबत जो दिलेला असतो मेजरमेंट कप, त्याच्यामध्ये व्यवस्थित माप घेऊन ते पाण्यामध्ये डिझॉल्व करायचं आहे आणि हे तुम्ही जेवणाआधी किंवा जेवणानंतर सुद्धा घेऊ शकता. आता काय काळजी घ्यायची आहे तर सिटाल UTI सिरप हे 12 वर्षाखालील मुलांना तुम्ही नाही देऊ शकत. त्याचप्रकारे प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे सिरप घ्यायचं आहे. कॉमन साईड इफेक्ट्स काय दिसून येतात का तर उलटी, मळमळ, पोटदुखी असे काही लोकांमध्ये ह्याचे साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात. औषधांव्यतिरिक्त युरिन इन्फेक्शन होऊच नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो. जी कारणे आहेत तर ती कारणे आपल्याला सुधारता येतील. जसं की जर लघवीला आलं तर तुम्ही लघवी तटवू नका, भरपूर प्रमाणात पाणी प्या, त्याचप्रकारे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी नंतर, इंटरकोर्स नंतर लघवी करा आणि तो भाग स्वच्छ धुवा. जर तुम्ही तो भाग स्वच्छ धुण्यासाठी काही केमिकल्सचा वापर करत असाल हार्श अशा तर तो वापर करू नका.
कॉमन टॉयलेट आणि वॉशरूमचा यूज करताना व्यवस्थित ती स्वच्छतेची काळजी घ्या. कमोडवरती बसताना तिथे स्प्रे मारा किंवा तुम्ही स्कॉट पोझिशनमध्ये सुद्धा बसू शकता की जेणेकरून युरिनचं इन्फेक्शन टाळता येतं. क्रॅनबेरीचा रस घ्या जो युरिन इन्फेक्शनमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतो. आणि युरिन इन्फेक्शन खूप जास्त वाढलं असेल, ताप थंडी असेल, खूप वेदना होत असतील तर अशा वेळी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य त्या टेस्ट डॉक्टर सांगतील त्या करून व्यवस्थित अँटीबायोटिक आणि जो काही डोस असेल तो व्यवस्थितपणे चालू करून योग्य तो इलाज करून घ्या की जेणेकरून युरिन इन्फेक्शन पुन्हा पुन्हा होणार नाही. माझा उद्देश हा प्रत्येक औषधाविषयी तुम्हाला माहिती देणे आणि काउन्सिलिंग करणे हा आहे. मी आशा करते की सिटाल UTI सस्पेन्शनचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि असेच औषधविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रियांकाज फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा.